गुड मॉर्निंग एव्हरीवन. अमाइंड्समध्ये आपण मेन पॉईंट पाहतोय मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइंड्स. आणि याच्यामध्ये ऑलरेडी आपण एक मेथड लास्ट लेक्चरला कंप्लीट केले. कोणती? फ्रॉम अल्काइल हॅलाइड ऑर अमोनोलायसिस ऑफ अल्काइल हॅलाइड. आणि आज आपण पाहतोय सेकंड मेथड फ्रॉम नायट्रो कंपाऊंड्स बाय रिडक्शन. सेकंड मेथड कोणती आहे? फ्रॉम नायट्रो कंपाऊंड्स बाय रिडक्शन. आपल्याला रिडक्शनचं तर मिनिंग माहीत आहे. रिडक्शन म्हणजे काय सांगा? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. नायट्रो कंपाऊंड. नायट्रो कंपाऊंड म्हणजे कोणते कंपाऊंड असतात? कंपाऊंड्स कंटेनिंग नायट्रो ग्रुप. NITRO. नायट्रो. नायट्रो म्हणजे कोणता ग्रुप असतो? NO2 ग्रुप असतो. ज्या कंपाऊंड्समध्ये NO2 ग्रुप असतो अशा कंपाऊंड्सला आपण काय म्हणतो? नायट्रो कंपाऊंड्स म्हणतो. ओके. नायट्रो कंपाऊंडपासून आपल्याला अमाईनचं प्रिपरेशन करायचं आहे. नायट्रो कंपाऊंड्स जनरली रिप्रेझेंट कसं करतात? RNO2. RNO2. दिस इज कॉल्ड नायट्रो कंपाऊंड. हा R म्हणजे काय सांगा? तर R म्हणजे एनी अल्काइल ऑर आरल ग्रुप. तर R म्हणजे इथे एनी अल्काइल ग्रुप असू शकतो, एनी आरल ग्रुप असू शकतो. ओके. याचं आपल्याला काय करायचं आहे? रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन म्हणजे काय सांगा? तर रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. तर याच्यामध्ये 6 हायड्रोजन आपल्याला ॲड करायचे आहेत. 6H. ओके. 6H लिहायचं. आणि ॲरोवरती आपल्याला रिडक्शन करण्यासाठी काय लागतं सांगा? रिडक्शन करण्यासाठी ॲरोवरती आपल्याला काय लिहावं लागतं? रिड्युसिंग एजंट. ओके. रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट. रिडक्शन केल्यानंतर काय होईल? इथं हायड्रोजन ॲटम्स किती आहेत? 6 आहेत. तर इथले 4 हायड्रोजन घ्या आणि इथले 2 ऑक्सिजन घ्या. काय तयार होईल? ट्वाईस H2 तयार होईल. तयार होईल ना? ट्वाईस H2O. याच्यामधले आपण 4 हायड्रोजन घेतलेत आणि हे 2 ऑक्सिजन. काय तयार होईल? 2H2 तयार होईल. इथं राहिली किती हायड्रोजन? 2 हायड्रोजन. ते 2 हायड्रोजन ह्या नायट्रोजन ॲटमला अटॅच करा. काय तयार होईल? R. आणि पुढे काय? NH2. अँड दिस इज कॉल्ड प्रायमरी अमाइन. ओके. दिस इज कॉल्ड प्रायमरी अमाइन. नायट्रो कंपाऊंड. दिस इज नायट्रो कंपाऊंड. दिस इज नायट्रो कंपाऊंड. एकदम इझी आहे. नायट्रो कंपाऊंड ऑन रिडक्शन गिव्ज नायट्रो कंपाऊंड्स ऑन रिडक्शन गिव्ज प्रायमरी अमाइन. म्हणजे नायट्रो कंपाऊंडचं रिडक्शन केल्यानंतर कोणते अमाइन्स तयार होतात? प्रायमरी अमाइन्स तयार होतात. आपण याच्यामध्ये रिड्युसिंग एजंट लिहा. कोणकोणते रिड्युसिंग एजंट आपण याच्यामध्ये यूज करू शकतो? रिड्युसिंग एजंट्स. रिड्युसिंग एजंट्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट यूज करू शकतो मेटल ॲसिड मिक्सचर. मेटल जिथले शेड मेटल ॲसिड मिक्सचर. तर रिड्युसिंग एजंट आपण कोणकोणते यूज करू शकतो? तर फर्स्ट आपण मेटल ॲसिड मिक्सचर पण आपण यूज करू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल SN. SN हा काय? मेटल सोबत ॲसिड HCl. ऑर मेटल ॲसिड मिक्सचर. मेटल हा मेटल आणि हा ॲसिड. त्यानंतर इथे आपण FeHCl आपण यूज करू शकतो. FeHCl. Fe काय? मेटल. HCl ॲसिड. ऑर ZnHCl. ओके. ZnHCl. तर हे सर्व काय आहेत? मेटल ॲसिड मिक्सचर आहेत. एकतर आपण इथं रिड्युसिंग एजंट मेटल ॲसिड यूज करू शकतो. मेटल ॲसिड मिक्सचर आपण यूज करू शकतो. त्यानंतर सेकंड कॅटालायटिक रिडक्शन आपण यूज करू शकतो. कॅटालायटिक रिडक्शन. कॅटालायटिक रिडक्शन म्हणजे काय? H2 इन प्रेझेन्स ऑफ मेटल. इथं मेटल आपण कोणतं यूज करू शकतो? निकेल, प्लॅटिनम ऑर पॅलेडियम. दिस इज कॉल्ड कॅटालायटिक रिडक्शन. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे LiAlH4. LiAlH4 म्हणजेच काय? तर लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. तर या 3 पैकी आपण कोणताही रिड्युसिंग एजंट इथे आपण लिहू शकतो. ओके. याच्यामध्ये एक्झाम्पल्स. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल इथे R म्हणजे आपण अल्काइल ग्रुप घेऊया. फॉर एक्झाम्पल इथाल ग्रुप CH3CH2. R म्हणजे आपण काय घेतला आहे? अल्काइल ग्रुप. कोणता? इथाईल. पुढे हा NO2 ॲज इट इज. NO2 ॲज इट इज. द नेम ऑफ दिस कंपाऊंड इज NO2. NO2 म्हणजे नायट्रो. टोटल 2 कार्बन आहेत त्यामुळे इथ. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड त्यामुळे ANE. नायट्रो इथेन. इथं आपल्याला काय करायचं आहे? रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय सांगा? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. ॲरोवरती काय लिहायचा? रिड्युसिंग एजंट. तुम्ही कोणते रिड्युसिंग एजंट लिहू शकता? फॉर एक्झाम्पल SNHCl. आपल्याला NCERTमध्ये आणि स्टेट बोर्डमध्ये हाच दिलेला आहे SNHCl. आणि हा पण दिलेला आहे FeHCl. NCERTमध्ये Fe आयर्न HCl पण दिलेला आहे. काय तयार होईल सांगा? NO2 ग्रुप इज कन्वर्टेड इंटू NH2. इथे आपण पाहिलेच आहे
NO2 ग्रुप इज कन्व्हर्टेड इंटू NH2. यातले 4 हायड्रोजन घ्या आणि यातले 2 ऑक्सिजन काय रिमूव्ह होणार 2H2 रिमूव्ह होणार 2H2 प्लस शिल्लक करायला पाहिजे CH3 CH2 ॲज इट इज इथं राहिलं N आणि ह्या Nला काय करायचं इथं राहिलेले 2 हायड्रोजन अटॅच करायचे. हा तयार झाला प्रायमरी अमाइन. कोणता प्रायमरी अमाइन हा इथेनॉमाइन. मी IPS नेम लिहितोय कॉमन नेम पण तुम्ही लक्षात ठेवताय. दिस इज कॉल्ड इथेनॉमाइन. दिस इज कॉल्ड इथेनॉमाइन आणि हा कोणता आहे प्रायमरी अमाइन. ओके एकदम इजी आहे. नायट्रोइथेन ऑन रिडक्शन विथ SNHCl गिव्स इथेनॉमाइन. तुम्हाला नीट एक्झाममध्ये आणि JMENS एक्झाममध्ये फक्त कंपाऊंड दिला जातो आणि ॲरोवरती काय लिहिलं जातं SNHCl म्हणजे याच्यापैकी कोणताही एक रिड्युसिंग एजंट याच्यावरती लिहिलं जाईल ॲरोवरती. हे 6H लिहिले जात नाही आहेत नीटमध्ये आणि JMENS एक्झाममध्ये. बोर्ड एक्झाममध्ये जर तुम्हाला विचारलं हाऊ विल यू प्रिपेअर इथेनॉमाइन फ्रॉम नायट्रोइथेन तर मात्र तुम्ही ही रिएक्शन लिहू शकताय. ओके हे झालं एक्झाम्पल फर्स्ट. त्यानंतर एक्झाम्पल सेकंड CH3 CH2 CH2 NO2. The name of this compound is 1-nitropropane. ओके 1-nitropropane. याचं आपल्याला काय करायचं आहे रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन विथ आपण कोणत्याही रिड्युसिंग एजंट यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल LiAlH4. सांगा काय तयार होईल हे 4 हायड्रोजन आणि इथले 2 ऑक्सिजन काय रिमूव्ह होणार आहे ट्वाइस H2. ओके प्लस शिल्लक करायला सांगा CH3 CH2 CH2 NH2. This is called propane 1 amine. propane 1 amine. एकदम इझी आहे. फक्त काय करायचं आहे NO2 ग्रुपचं कन्व्हर्जन हे NH2 ग्रुपमध्ये करायचं आहे. समजलं सरांना. हे 2 एक्झाम्पल्स लिहून घ्या. अजून आपण एक्झाम्पल पाहूया. थर्ड एक्झाम्पल नायट्रोबेन्झिन. नायट्रोबेन्झिनचं स्ट्रक्चर काय आहे. थर्ड एक्झाम्पल नायट्रोबेन्झिन. नायट्रोबेन्झिनचं स्ट्रक्चर आहे बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला काय अटॅच करायचं आहे NO2 ग्रुप अटॅच करायचं. ओके दिस इज कॉल्ड नायट्रोबेन्झिन. दिस इज कॉल्ड नायट्रोबेन्झिन प्लस रिडक्शन. याचं आपल्याला काय करायचं आहे रिडक्शन करायचं आहे बाय युजिंग इथे आपण काय यूज करू शकतो. इथे आपण एकतर कॅटालायटिक रिडक्शन यूज करू शकतो किंवा आपण मेटल ॲसिड मिक्सचर यूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल SNHCl. इथे LiLH4 यूज करायचा नाही आहे आणि जर यूज केला तर कोणता कंपाऊंड मिळतो ते पण आपण नोटमध्ये पाहणार आहेत. इथे पहा काय होणार इथले 4 हायड्रोजन आणि हे 2 ऑक्सिजन काय रिमूव्ह होणार ट्वाइस H2 रिमूव्ह होणार ट्वाइस H2 प्लस आणि आपल्याला मेन कंपाऊंड कोणता मिळणार बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला अटॅच काय होणार NH2 ग्रुप अटॅच होणार अँड दिस इज कॉल्ड ॲनिलीन. दिस इज कॉल्ड ॲनिलीन. एकदम इझी आहे. नायट्रोबेन्झिनचं कन्व्हर्जन जर तुम्हाला ॲनिलीनमध्ये करत असेल तर काय करायचं रिडक्शन करायचं बाय युजिंग SNHCl मेटल ॲसिड मिक्सचर ऑर कॅटालायटिक रिडक्शन. ओके याच्यामध्ये आपण नोट लिहूया. नोट इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज नायट्रोबेन्झिन. दिस इज नायट्रोबेन्झिन. याच्यामध्ये मी फर्स्ट काय यूज करतोय यूज करतोय मेटल ॲसिड मिक्सचर. मेटल ॲसिड मिक्सचर तुमच्यासमोर येतं मेटल ॲसिड मिक्सचर SNHCl. नायट्रोबेन्झिन दिलं असेल आणि ॲरोवरती SNHCl लिहिलं असेल तर याचा अर्थ काय होणार रिडक्शन आणि रिडक्शन झाल्यानंतर कोणता कंपाऊंड मिळतो हे आत्ता आपण इथं पाहिले ॲनिलीन मिळतो. कोणता कंपाऊंड मिळतो ॲनिलीन. दिस इज मेजर कंपाऊंड. ओके पण जर समजा तुम्ही इथे LiLH4 यूज केला कोणता लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड LiLH4 जरी तुम्ही यूज केला तर तयार काय होणार इथे तर इथे तयार होणार नीटले शेड बेन्झिन रिंग पुढे इथे N डबल बॉन्ड N आणि ह्या Nला अजून एक बेन्झिन रिंग अटॅच होणार आणि आपल्याला हा मेन कंपाऊंड मिळणार. दिस इज कॉल्ड अझोबेन्झिन. दिस इज कॉल्ड अझोबेन्झिन. दोन्ही मला डिफरन्स लक्षात आला आहे. जर तुम्ही नायट्रोबेन्झिनचं रिडक्शन केलं बाय युजिंग SNHCl तर मेन कंपाऊंड कोणता आहे ॲनिलीन आहे आणि जर तुम्ही नायट्रोबेन्झिनचं रिडक्शन केलं बाय युजिंग लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड तर मेन कंपाऊंड कोणता मिळतो अझोबेन्झिन. ओके नोट करा. हे केलं नोट सर्वांनी.
याच्यामध्ये मी तुम्हाला एक होमवर्क देतो आहे, तो होमवर्क तुम्ही नोट करा. हां, होमवर्क. दिस इज बेन्झीन. ॲरोवरती लिहिलं आहे कॉन्सन्ट्रेटेड HNO3 अँड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तुम्हाला फर्स्ट काय मिळेल, X मिळेल, आणि नंतर ॲरोवरती लिहिलं आहे FeHCl कंपाऊंड Y. आयडेंटिफाय X अँड Y. नोट करा होमवर्क. थर्ड मेथड आहे फ्रॉम अल्काइल सायनाइड ऑर अल्काइल नायट्राइल्स बाय रिडक्शन. परत रिडक्शन आहे म्हणजे ॲडिशन ऑफ हायड्रोजन. कोणत्या कंपाऊंडपासून आपल्याला अमाईनचं प्रिपरेशन करायचं आहे, अल्काइल सायनाइडपासून. अल्काइल सायनाइडलाच आपण काय म्हणतो, अल्काइल नायट्राइल असं म्हणतो. अल्काइल सायनाइड आपण जनरली रिप्रेझेंट कसं करतो, RCN. ओके, C आणि N मध्ये कोणता बॉन्ड असतो, ट्रिपल बॉन्ड असतो. ओके, दिस इज कॉल्ड अल्काइल सायनाइड किंवा आपण याला काय म्हणतो, अल्काइल नायट्राइल्स. याचं आपल्याला काय करायचं आहे, रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन म्हणजेच काय, तर ॲडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन करण्यासाठी आपल्याला काय लागतं सांगा, रिड्युसिंग एजंट. तर ॲरोवरती काय लिहिला जातो, तर ॲरोवरती लिहिला जातो रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंट. ओके, आता होणार काय पहा, इथं टोटल हायड्रोजन किती सांगा, 4 हायड्रोजन आहेत. त्यातले 2 हायड्रोजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच करा आणि 2 हायड्रोजन ह्या नायट्रोजन ॲटमला अटॅच करा. म्हणजे काय तयार होणार पहा, काय तयार होणार, R. इथे तयार होणार CH2. बॉन्ड कोण तयार होणार, सिंगल बॉन्ड राहणार. आणि इथे काय तयार होणार, NH2. ओके, 2 हायड्रोजन आपण कार्बन ॲटमला अटॅच केले आणि 2 हायड्रोजन आपण नायट्रोजन अटॅच केले. अँड दिस इज कॉल्ड प्रायमरी अमाइन. कोणता अमाइन तयार झाला, हा प्रायमरी अमाइन तयार झाला. एकदम इझी आहे. अल्काइल नायट्राइल्स ऑन रिडक्शन गिव्स प्रायमरी अमाइन. ओके, याच्यामध्ये आपण कोणकोणते रिड्युसिंग एजंट यूज करू शकतो. रिड्युसिंग एजंट्स, तर याच्यामध्ये आपण फर्स्ट यूज करू शकतो कॅटालायटिक रिडक्शन. फर्स्ट इज कॅटालायटिक रिडक्शन. आणि कॅटालायटिक रिडक्शन म्हणजे काय, ते आत्ताच आपण पाहिलं होतं. काय आहे कॅटालायटिक रिडक्शन, H2 इन प्रेझेन्स ऑफ मेटल, निकेल, प्लॅटिनम और पॅलेडियम. दिस इज कॉल्ड कॅटालायटिक रिडक्शन. सेकंड आहे LiAlH4, लिथियम ॲल्युमिनियम हायड्रेट. ओके, त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे सोडियम इन इथेनॉल, C2H5OH, NaCO2H5OH. त्यानंतर याच्यामध्ये फोर्थ आहे Na(HG). दिस इज कॉल्ड सोडियम अमलगम. ओके, NaHG म्हणजे काय, सोडियम अमलगम इन इथाइल अल्कोहोल, इथेनॉल. तर आपण हे रिड्युसिंग एजंट यूज करू शकतो. आपण कोणताही रिड्युसिंग एजंट इथं लिहू शकतो, ह्या 4पैकी एक. ओके, त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला एक नोट लिहायचे आहे. नोट आहे दिस रिएक्शन इज कॉल्ड, दिस रिएक्शन इज नोन ॲज मेंडियस रिएक्शन. दिस रिएक्शन इज नोन ॲज मेंडियस रिएक्शन. ही एक नेम रिएक्शन आहे पहा, मेंडियस रिएक्शन. नीट लक्षात, मेंडियस रिएक्शन म्हणजे काय, तर रिडक्शन ऑफ अल्काइल नायट्राइल्स. रिडक्शन ऑफ अल्काइल नायट्राइल्स इज कॉल्ड मेंडियस रिएक्शन. एकदम इझी आहे. जर तुम्हाला मेंडियस रिएक्शन विचारलं, राईट ए नोट ऑन मेंडियस रिएक्शन, तर काय लिहायचं, अल्काइल नायट्राइल्स ऑन रिडक्शन गिव्स प्रायमरी अमाइन. दिस रिएक्शन इज नोन ॲज मेंडियस रिएक्शन. समजले सर्वांना. तर हे नोट करा. आपण एक्झाम्पल्स पाहूया. नोट करा. हे याचे काही एक्झाम्पल्स आपण पाहूया. याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल फर्स्ट CH3 C ट्रिपल बॉन्ड N किंवा CH3CN लिहिलं तरी चालेल तुम्ही. CH3CN. दिस इज कॉल्ड ॲसिटोनायट्राइल. ओके, दिस इज कॉल्ड ॲसिटोनायट्राइल. IUPAC नेम कायचा, इथेन नायट्राइल. पाठीमागं आपण बरेच वेळेस याचं IUPAC नेम लिहिलेलं आहे, इथेन नायट्राइल. याचं आपल्याला काय करायचं आहे, रिडक्शन करायचं आहे, +4H. आणि ॲरोवरती काय लिहायचं सांगा, तर ॲरोवरती लिहायचा रिड्युसिंग एजंट. ह्या 4पैकी कोणताही एक रिड्युसिंग एजंट लिहायचा. फॉर एक्झाम्पल NaC2H5OH. ओके, यातले 2 हायड्रोजन कार्बन ॲटमला अटॅच करा, 2 हायड्रोजन नायट्रोजनला अटॅच करा. डबल बॉन्ड रिमूव्ह होणार, सिंगल बॉन्ड राहणार. ओके,
CH3 इथे काय तयार होईल CH2 सिंगल बॉन्ड NH2 हा तयार झाला प्रायमरी अमाइन तयार कोणता हा दिस इज कॉल्ड इथेनॉमाइन ओके दिस इज कॉल्ड इथेनॉमाइन एसिटोनाइट्राइल ऑन रिडक्शन विथ सोडियम इथेनॉल सोडियम इन इथेनॉल टू गिव्ह इथेनॉमाइन जर ॲरोवरती NaC2H5OH लिहिलेलं जर असेल जर तुम्हाला ॲरोवरती NaC2H5OH लिहिलेलं दिसेल तर याचा अर्थ ते काय आहे रिडक्शन आहे लक्ष ठेवा ते रिडक्शन आहे हे झालं फर्स्ट एक्झाम्पल त्यानंतर एक्झाम्पल सेकंड CH3 CH2 CN ओके याचा IUPAC नेम काय 1 2 3 तीन कार्बन प्रोप कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड त्यामुळे ANE आणि CN हा फंक्शनल ग्रुप जर असेल तर आपण सफिक्स काय लिहितो नायट्राइल हे झालं याचं IUPAC नेम प्रोपेन नायट्राइल प्लस काय लिहायचं इथं 4H लिहायचं ॲरोवरती रिड्युसिंग एजंट कोणतंही रिड्युसिंग एजंट तुम्ही लिहू शकताय फॉर एक्झाम्पल LiAlH4 काय तयार होईल Cचं कन्वर्जन CH2 मध्ये Nचं कन्वर्जन NH2 मध्ये म्हणजे CNचं कन्वर्जन कशामध्ये होणार CH2 NH2 मध्ये होणार म्हणजे CH3 CH2 ॲज इट इज CH3 CH2 ॲज इट इज फक्त याचं कन्वर्जन कशामध्ये होईल CH2 NH2 मध्ये होईल म्हणजे Cचं कन्वर्जन कशामध्ये होणार CH2 मध्ये सिंगल बॉन्ड राहणार आणि Nचं कन्वर्जन कशामध्ये होणार NH2 मध्ये होणार ओके हा तयार झाला प्रायमरी अमाइन अँड दिस इज कॉल्ड प्रोपॅन 1 अमाइन ओके प्रोपॅन 1 अमाइन एकदम इझी आहे प्रोपेन नायट्राइल ऑन रिडक्शन विथ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड टू गिव्ह प्रोपॅन 1 अमाइन त्यानंतर याच्यामध्ये थर्ड एक्झाम्पल आहे थर्ड एक्झाम्पल बेन्झिन रिंग आणि बेन्झिन रिंगला अटॅच आहे बेन्झिन रिंगला अटॅच आहे CN दिस इज कॉल्ड सायनोबेन्झिन दिस इज कॉल्ड सायनोबेन्झिन किंवा यालाच काय म्हणतात बेन्झोनायट्राइल असंही म्हणतात बेन्झोनायट्राइल याचं आपल्याला काय करायचं आहे रिडक्शन करायचं आहे प्लस 4H ओके आणि ॲरोवरती काय लिहायचं एनी रिड्युसिंग एजंट फॉर एक्झाम्पल LiAlH4 काय होणार CNचं कन्वर्जन कशामध्ये होणार CH2 NH2 मध्ये होणार हे बेन्झिन रिंग ॲज इट इज असणार आहे पुढे CH2 NH2 याचं कॉमन नेम काय याचं कॉमन नेम आहे बेन्झिल अमाइन ओके बेन्झिल अमाइन आणि याचा IUPAC नेम आपल्याला काय लिहिता येईल सांगा बेन्झिल अमाइनचं IUPAC नेम काय फिनाइल मिथेनॉमाइन हवं तर लिहून घ्या तुम्ही ते फिनाइल मिथेनॉमाइन एकदम इझी आहे बेन्झोनायट्राइल ऑन रिडक्शन विथ लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड टू गिव्ह बेन्झिल अमाइन समजलं सर्वांना नोट करा याच्यामध्ये आपण एक नोट लिहितोय नोट काय आहे फर्स्ट कंपाऊंड कोणता आहे सांगा RCN म्हणजे अल्काइल सायनाइड आणि सेकंड कंपाऊंड कोणता आहे RNC म्हणजे अल्काइल आयसोसायनाइड ओके जर आपण अल्काइल सायनाइडचं रिडक्शन केलं बाय युजिंग LiAlH4 तर LiAlH4 ॲरोवरती लिहिलं याचा अर्थ CNचं काय होणार रिडक्शन होणार आणि आत्ताच आपण पाहिले CNचं रिडक्शन झालं तर काय तयार होतो RCH2 NH2 तयार होतो अँड दिस इज कॉल्ड प्रायमरी अमाइन ओके दिस इज कॉल्ड प्रायमरी अमाइन हे आता आपण रिएक्शन पाहिले दिस इज कॉल्ड मेंडियस रिएक्शन ओके जर आपण अल्काइल आयसोसायनाइड NC म्हणजे काय आयसोसायनाइड आणि CN म्हणजे काय सायनाइड जर आपण NCचं आयसोसायनाइडचं जर आपण रिडक्शन केलं एनी रिड्युसिंग एजंट तर होणार काय R ॲज इट इज राहणार ह्या Nचं कन्वर्जन कशामध्ये होणार Hमध्ये म्हणजे एक हायड्रोजन ह्या नायट्रोजनला अटॅच करायचा आणि 3 हायड्रोजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच करायचे म्हणजे आपल्याला हा कंपाऊंड मिळेल कंपाऊंड कोणता हा ह्या नायट्रोजनला दोन्ही साईडला काय अटॅच आहेत अल्काइल ग्रुप अटॅच आहेत जर नायट्रोजन ॲटम हा 2 कार्बन ॲटमला अटॅच असेल 2 अल्काइल ग्रुपला अटॅच असेल तर त्या अमाइनला आपण काय म्हणतो सेकंडरी अमाइन म्हणतो ओके दिस इज कॉल्ड अल्काइल सायनाइड अल्काइल सायनाइड ऑन रिडक्शन गिव्स प्रायमरी अमाइन while अल्काइल आयसोसायनाइड ऑन रिडक्शन गिव्स सेकंडरी अमाइन ओके त्यानंतर एक क्वेश्चन आहे CH3I reacts with KCN to give X compound X on reaction with NaCH5 to give Y compound identify X and Y अशा टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला थिअरी एक्झाममध्ये सुद्धा विचारलेले आहेत सांगा बरं इथे कंपाऊंड आपल्याला फर्स्ट कोणता मिळेल एकदम इझी आहे मिथाइल आयोडाइड रिएक्ट्स विथ KCN कोणता कंपाऊंड तयार होईल CH3
CH3CN तयार होईल ना. सपोज दिस इज एक्स कंपाऊंड. हा के आणि हा आय, के आय रिमूव्ह होणार, CH3CN त्याला अटॅच होणार, CH3CN हा आपल्याला एक्स कंपाऊंड मिळेल. मिथाइल सायनाइड ॲसिटोनायट्राइल इथेन नायट्राइल. ओके. त्यानंतर ॲरोवरती काय लिहिलं आहे, NaC2H5OH लिहिलं आहे. तर याचा मिनिंग काय होतो, रिडक्शन. मग CNचं रिडक्शन करायचं, फक्त कशाचं रिडक्शन करायचं, CNचं. सांग कशामध्ये कन्वर्जन होणार, CH3CH2NH2. सपोज दिस इज Y compound. X compound is acetonitrile and Y compound is ethylamine, ethanamine. समजलं सर्वांना, नोट करा. हे मेंडेस रिएक्शनवरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे. याच्यामध्ये 2 क्वेश्चन दिलेले आहेत. एक क्वेश्चन JEE मेन्स नीट लेवलचा आहे आणि जो सेकंड क्वेश्चन आहे तो थ्योरेटिकल आहे. ओके, नोट करा. हे 4 नंबर मेथड आहे फ्रॉम ऑक्झाइम्स. ओके. 4 नंबर मेथड कोणते आहे, फ्रॉम ऑक्झाइम्स. तर हे ऑक्झाइम्स म्हणजे काय ते फर्स्ट आपण पाहूया. ह्या ऑक्झाइमचे 2 टाईप असतात, अल्डोक्झाइम्स अँड कीटोक्झाइम. कोणते, अल्डोक्झाइम्स अँड कीटोक्झाइम्स. आता हे आपण अल्डोक्झाइम्स म्हणजे काय आणि कीटोक्झाइम्स म्हणजे काय ते पाहूया. इथे आपण फर्स्ट लिहूया अल्डिहाइड आर. जनरली आपण अल्डिहाइड हे जनरली आपण रिप्रेझेंट कसं करतो, RC डबल बॉन्ड OH. दिस इज कॉल्ड अल्डिहाइड. ओके, दिस इज अल्डिहाइड. आणि या अल्डिहाइडची फर्स्ट रिएक्शन करायची हायड्रॉक्झिल अमाइनसोबत. हायड्रॉक्झिल अमाइनचा फॉर्म्युला काय आहे, तर हायड्रॉक्झिल अमाइनचा फॉर्म्युला आहे NH2OH. ही रिएक्शन आपण कुठे पाहिली होती, अल्डिहाइड्स अँड कीटोन्समध्ये पाहिली होती. ॲडिशन ऑफ अमोनिया डेरिव्हेटिव्ह, याच्यामध्ये सेकंड अमोनिया डेरिव्हेटिव्ह हाच होता हायड्रॉक्झिल अमाइन. ओके, होणार काय पहा, ह्या हायड्रॉक्झिल अमाइनमध्ये ह्या नायट्रोजन ॲटमला हे जे 2 हायड्रोजन ॲटम अटॅच आहेत ते 2 हायड्रोजन आणि ह्या कार्बन ॲटमला हा जो ऑक्सिजन अटॅच आहे तो ऑक्सिजन. म्हणजे हे 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन काय रिमूव्ह होणार, H2O रिमूव्ह होणार. शिल्लक काय राहिलं इथं, RCH. नीट लक्षात शिल्लक काय राहिलं पाहिजे, R पुढे C हा H पुढे हा डबल बॉन्ड N. नीट लक्षात C डबल बॉन्ड, ह्या डबल बॉन्डला पुढे काय अटॅच होणार, हा नायट्रोजन, कारण हा H2 रिमूव्ह झाला आहे. ओके, N, ह्या Nला पुढे काय अटॅच आहे, OH. अँड दिस इज कॉल्ड ऑक्झाइम. कोणता ऑक्झाइम आहे हा, दिस इज कॉल्ड अल्डोक्झाइम. जर तुम्ही अल्डिहाइडची रिएक्शन हायड्रॉक्झिल अमाइनसोबत जर केली तर कोणता ऑक्झाइम तयार होतो, अल्डोक्झाइम तयार होतो. ओके. आता याच्यापासून आपल्याला कशाचं प्रिपरेशन करायचं आहे, अमाइनचं प्रिपरेशन करायचं आहे. म्हणजे याचं आपल्याला काय करावं लागेल, रिडक्शन करावं लागेल. रिडक्शन म्हणजे काय सांगा, ॲडिशन ऑफ हायड्रोजन. याच्यामध्ये किती हायड्रोजन ॲड करायचे, 4 हायड्रोजन ॲड करायचे. आणि ॲरोवरती काय लिहायचं, ॲरोवरती लिहायचा रिड्युसिंग एजंट. याच्यामध्ये आपण एकतर LiLH4 हा रिड्युसिंग एजंट लिहू शकतो किंवा आपण इथे सोडियम इथेनॉल हा पण आपण रिड्युसिंग एजंट लिहू शकतो. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड और सोडियम इन इथेनॉल ह्या 2पैकी कोणताही रिड्युसिंग एजंट लिहिला तरी पण चालतो. आता पहा, अल्डोक्झाइमचं रिडक्शन केल्यानंतर कोणते अमाइन्स तयार होतात ते आपण पाहूया. अल्डोक्झाइमचं रिडक्शन केल्यानंतर नीट लक्षात हेच स्ट्रक्चर मी इथं खाली लिहितोय पहा, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. RCH पुढे डबल बॉन्ड NOH. ओके, हा कोणता आहे, अल्डोक्झाइम आहे. याचं आपण रिडक्शन करूया. पहा, हायड्रोजन किती ॲड करायचे, 4. त्यातले मी काय करतोय, फर्स्ट 2 हायड्रोजन ॲड करतोय. ओके, हा H आणि हा OH काय रिमूव्ह होणार, H2 रिमूव्ह होणार ना. हा H हा OH H2 रिमूव्ह होणार. हा H ह्या नायट्रोजनला अटॅच होणार आणि आपल्याला फर्स्ट कंपाऊंड काय मिळेल, RCH डबल बॉन्ड N आणि ह्या Nला अटॅच काय होणार, हा नायट्रोजन NH. ओके, आता राहिले किती हायड्रोजन सांगा, अजून 2 हायड्रोजन आहेत. पहा, हे 2 हायड्रोजन, एक हायड्रोजन ह्या कार्बन ॲटमला अटॅच करा, एक हायड्रोजन ह्या नायट्रोजनला अटॅच करा. कंपाऊंड काय तयार झाला, R. नीट लक्षात, R पुढे हा C. आरला काय अटॅच आहे, C. ह्या Cला काय अटॅच आहे, हा H. अजून एक याच्याला अटॅच होतोय. पहा, हा H याला अटॅच होणार म्हणजे काय तयार होणार, CH2. इथे बॉन्ड कोणता राहणार, सिंगल बॉन्ड. हा NH आणि हा H काय तयार होईल, NH2 तयार होईल. समजले सरांना, म्हणजे एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार आणि आपल्याला कंपाऊंड काय मिळणार, RCH2NH2. तो मी इथे लिहितोय. पहा, RCH2NH2 प्लस H2O. समजलं सरांना, हा H2O. पहा, इथे आपण टोटल हायड्रोजन किती ॲड करतोय, 4 हायड्रोजन.
जेव्हा आपण फर्स्ट 2 हायड्रोजन ॲड करतो त्यावेळेस काय रिमूव्ह होतो, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो. आणि नंतर ज्यावेळेस आपण 2 हायड्रोजन ॲड करतो तेव्हा काय तयार होतो, प्रायमरी अमाइन तयार होतो. RCH2NH2 म्हणजे कोणता अमाइन, हा प्रायमरी अमाइन. समजले सर्वांना. तर हे झालं अल्डोक्झाईम. अल्डिहाइडचे रिएक्शन हायड्रोक्सिल अमाइनसोबत केले तर अल्डोक्झाईम तयार होतो आणि अल्डोक्झाईमचं पुढे आपण रिडक्शन केल्यानंतर आपल्याला प्रायमरी अमाइन मिळतो. समजले. हा झाला फर्स्ट ऑक्झाईम, कोणता, अल्डोक्झाईम. आता आपण पाहूया कीटोक्झाईम. तर कीटोक्झाईम तयार करायचं असेल तर काय करायचं, अल्डिहाइडच्या ऐवजी कीटोन घ्यायचा. कीटोन म्हणजे काय सांगा, ह्या हायड्रोजनच्या ठिकाणी फक्त तुम्ही R अटॅच करा म्हणजे काय तयार होईल पहा, RCR डबल बॉन्ड O. ओके, RC डबल बॉन्ड OR. दिस इज कॉल्ड कीटोन. कीटोन प्लस याची आपण रिएक्शन करूया हायड्रॉक्झिल अमाइनसोबत. हायड्रॉक्झिल अमाइनचं स्ट्रक्चर काय, NH2OH. काय रिमूव्ह होणार, हे 2 हायड्रोजन आणि हा ऑक्सिजन H2 रिमूव्ह होणार. बाकी सर्व सेम ॲज इट इज. RCR डबल बॉन्ड N. ओके, C डबल बॉन्ड N. यांना पुढे काय अटॅच होणार, OH. अँड दिस कंपाऊंड इज नोन ॲज कीटोक्झाईम. एकदम इझी आहे. अल्डिहाइडची रिएक्शन हायड्रोक्सिल अमाइनसोबत केलं तर अल्डोक्झाईम तयार होतो आणि कीटोनची रिएक्शन हायड्रोक्सिल अमाइनसोबत केलं तर कीटोक्झाईम तयार होतो. एकदम इझी आहे. आता त्यानंतर याचं आपल्याला काय करायचं आहे, रिडक्शन करायचं आहे +4H. ओके, ॲरोवरती काय लिहायचं सांगा, रिड्युसिंग एजंट कोणता. एक तर आपण इथं लिहू शकतो LiLH4 किंवा आपण इथे काय लिहू शकतो, सोडियम इथेनॉल. ओके, हां, कोणता अमाइन तयार होणार, प्रायमरी अमाइन तयार होईल का सेकंडरी अमाइन तयार होईल. अल्डोक्झाईमचं रिडक्शन केल्यानंतर प्रायमरी अमाइन तयार होतो. कीटोक्झाईमचं रिडक्शन केल्यानंतर अमाइन कोणता तयार होतो, सेम प्रायमरी अमाइन तयार होतो. कसं तयार होणार सांगा, पहा याच्यामध्ये आपण 2 हायड्रोजन फर्स्ट याच्यामध्ये ॲड करूया. काय होणार सांगा, HOH H2 रिमूव्ह होणार आणि 1 हायड्रोजन ह्या नायट्रोजनला अटॅच होणार. परत 2 हायड्रोजन इथे ॲड करा, 1 हायड्रोजन कार्बन ॲटमला अटॅच होईल आणि 1 हायड्रोजन नायट्रोजनला अटॅच होईल. म्हणजे आपल्याला कंपाऊंड कोणता मिळणार पहा, RCHR. सिंगल बॉन्ड राहील इथे काय तयार होईल, NH2 प्लस H2O. अमाइन कोणता आहे, प्रायमरी अमाइन आहे का सेकंडरी अमाइन आहे. दिस इज कॉल्ड प्रायमरी अमाइन. कारण NH2 ग्रुप आहे ना, आणि NH2 हा जर फंक्शनल ग्रुप असेल तर तो अमाइन कोणता असतो, प्रायमरी अमाइन. आपल्याला याच्यामध्ये सांगायचं काय, अल्डोक्झाईम असो किंवा कीटोक्झाईम असो, अल्डोक्झाईम असो किंवा कीटोक्झाईम असो, त्याचं जर आपण रिडक्शन केलं तर आपल्याला अमाइन्स कोणते मिळतात, प्रायमरी अमाइन्स मिळतात. हेच आपल्याला सांगायचं आहे. समजलं सर्वांना, नोट करा हे. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल्स पाहूया. फक्त काय करायचं पहा, आरच्या ठिकाणी तुम्ही कोणताही अल्काइल ग्रुप घेऊ शकता किंवा कोणताही तुम्ही अराइल ग्रुप घेऊ शकता. जर समजा मी इथं आरच्या ठिकाणी आरच्या ठिकाणी CH3 ग्रुप लिहिला, कोणता CH3, तर हा तयार झाला अल्डिहाइड. कोणता अल्डिहाइड हा, दिस इज कॉल्ड इथेनॉल. दिस इज कॉल्ड ॲसेटल्डिहाइड. समजलं सर्वांना. इथेनॉल याचं IUPAC नेम आपण लिहिलं आहे इथेनॉल. याची रिएक्शन हायड्रोक्सिल अमाइनसोबत जर केली तर काय रिमूव्ह होणार, वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होणार. फक्त या आरच्या ठिकाणी काय लिहायचं सांगा, आरच्या ठिकाणी मिथाइल ग्रुप लिहायचा. ओके, इथं पण काय लिहायचा, आरच्या ठिकाणी मिथाइल ग्रुप. जिथे आर आहे तिथे मिथाइल ग्रुप फक्त लिहा. हा तयार झाला तुमचा अमाइन. कोणता अमाइन सांगा, दिस इज कॉल्ड इथाइल अमाइन. याचं IUPAC नेम काय सांगा, इथेनॉमाइन. ओके, हाऊ विल यू प्रिपेअर इथेनॉमाइन फ्रॉम इथेनॉल. तुम्ही इथेनॉलपासून इथेनॉमाइन कसं तयार करणार, एकदम इझी आहे. इथेनॉलची फर्स्ट रिएक्शन हायड्रोक्सिल अमाइनसोबत करायची. फर्स्ट तुम्हाला ऑक्झाईम मिळेल, लक्षात आलं, अल्डोक्झाईम मिळेल. नंतर याचं तुम्ही रिडक्शन केलं तर तुम्हाला काय मिळेल, इथेनॉमाइन मिळेल. सेम त्या टाईप इथे तुम्ही आरच्या ठिकाणी काय लिहू शकता, आरच्या ठिकाणी एनी अल्काइल और अराइल ग्रुप. फॉर एक्झाम्पल इथे आपण काय लिहूया, आरच्या ठिकाणी मिथाइल ग्रुप लिहूया. सांग कोणता कंपाऊंड तयार झाला हा, दिस इज कॉल्ड ॲसिटोन. दिस इज कॉल्ड ॲसिटोन. ॲसिटोनचं IUPAC नेम काय, प्रोपॅनोन. दिस इज प्रोपॅनोन. ओके, फक्त आरच्या ठिकाणी काय लिहायचं आहे, मिथाइल ग्रुप लिहायचा आहे. आरच्या ठिकाणी फक्त मिथाइल ग्रुप. असं नाही की मिथाइल ग्रुपच घेतला पाहिजे, तुम्ही कोणताही घेऊ शकता. इथे इथाइल, इथे मिथाइल, दोन्हीच्या दोन्ही इथाइल पण घेऊ शकताय. फक्त आपल्याला काय सांगायचं आहे, आर म्हणजे एनी अल्काइल और अराइल ग्रुप. हा तयार झाला ऑक्झाईम. नंतर रिडक्शन केल्यानंतर काय तयार होईल सांगा, प्रायमरी अमाइन तयार होईल. ह्या आरच्या ठिकाणी फक्त काय लिहायचं, मिथाइल ग्रुप लिहायचा. ओके, ह्या आरच्या ठिकाणी मिथाइल ग्रुप लिहायचा आहे. हा कोणता अमाइन तयार झाला, आयसोप्रोपाइल अमाइन. कॉमन नेम कायचं, आयसोप्रोपाइल अमाइन.
आणि लक्षात आयसोप्रोपाईल अमाइन. आयसोप्रोपाईल अमाइनचं IUPAC नेम काय? ही चेन होईल 1 2 3 किंवा 1 2 3 ही चेन होईल 1 2 3. मग IUPAC नेम करणार प्रोप पुढे एनी हे ए रिमूव्ह होणार, त्या ठिकाणी अमाइन येणार, अमाइनची पोझिशन काय येणार 2 येणार. प्रोपॅन टू अमाइन हा सुद्धा प्रायमरी अमाइन. समजलं सर्वांना? नोट करा हे.